कधी असा अनुभव आलाय का? म्हणजे आपण ऑफिसला जाण्यासाठी गाडी चालवत निघालोय हो, आणि अचानक काय होतं ते समजतच नाही. अगदी तेच. आपण अचानक बघतो आणि लक्षात येतं की अरे, आपण तर चक्क ऑफिसच्या पार्किंगमध्ये पोहोचलोय. हो ना? पण वाटेत काय काय घडलं, गाडी कशी वळवली, ट्रॅफिक कुठून होतं, याचा काहीच पत्ता नसतो. बरोबर. आपला मेंदू त्या प्रवासात पूर्णपणे एका वेगळ्याच दुनियेत असतो. हो, आणि हे असं का होतं? कारण बहुतांश वेळा आपला मेंदू एका ऑटो पायलट मोडवर असतो. हम्म. सवयीनुसार आपण निर्णय घेतो. समोरच्या परिस्थितीला फक्त एक ठरलेली प्रतिक्रिया देतो आणि पुढे जातो. अगदी बरोबर. कारण कसं आहे, मेंदूला ऊर्जा वाचवायची असते. हो, त्यामुळे तो शक्य तिथे शॉर्टकट घेतो. अच्छा. पण याच शॉर्टकटमुळे आपण अनेकदा नवीन शक्यता आणि खऱ्या अर्थाने विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. नक्कीच. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेत म्हणजे आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हाऊ टू बी अ ब्रिलियंट थिंकर या पॉल स्लोन यांच्या अप्रतिम पुस्तकातील काही अत्यंत प्रभावी संकल्पनांवर चर्चा करणार आहोत. अगदी. एका सामान्य विचार प्रक्रियेकडून खऱ्या अर्थाने ब्रिलियंट थिंकिंगकडे कसा प्रवास करायचा, केवळ रिॲक्ट करण्याऐवजी जाणीवपूर्वक रिस्पॉन्ड कसं करायचं हे आपण समजून घेणार आहोत. आणि हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण ब्रिलियंट थिंकर बनणं ही कोणतीही जन्मजात देणगी नसून आपण आपल्या मेंदूला लावलेली ती एक सवय आहे. अगदी बरोबर. आपण सगळेच दिवसभर काही ना काही विचार करत असतो. पण विचार करणं म्हणजे नक्की काय, हेच अनेकदा आपल्याला नीटसं समजलेलं नसतं. हं, विचार करण्याच्या मुख्यत्वे 2 पद्धती असतात. अच्छा, कोणत्या? पहिली पद्धत म्हणजे लॉजिकल थिंकिंग किंवा तार्किक विचार. हा विचार पूर्णपणे तथ्यांवर, पुराव्यांवर आणि कारणांवर आधारित असतो. म्हणजे गणिताचं कोडं सोडवण्यासारखं. हो, अगदी तसंच. यात तुम्हाला एका विशिष्ट पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जावं लागतं. बरोबर. आणि दुसरी पद्धत म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग, म्हणजेच सर्जनशील विचार. इथे आपण चौकटी बाहेरचा विचार करतो, जिथे एकाच समस्येचे अनेक नाविन्यपूर्ण उपाय शोधले जातात. अच्छा. एका उत्कृष्ट विचारवंताला या दोन्ही गोष्टींची समान गरज असते. म्हणजे लॉजिक आपल्याला वास्तवात ठेवतं, तर क्रिएटिव्हिटी आपल्याला नवीन शक्यता दाखवते. खरंय. पण अडचण अशी आहे की जेव्हा आपण हा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काही अदृश्य अडथळे आपल्याला मागे खेचतात. आणि हे अडथळे नेमके कोणते असतात? कारण बऱ्याचदा आपल्याला एखादी नवीन कल्पना सुचते, तरी ती प्रत्यक्षात आणायला आपण कचरतो. हो, याचं मुख्य कारण म्हणजे भीती. भीती? हो, आपण चुकलो तर काय होईल, इतर लोक काय म्हणतील, या भीतीने आपण स्वतःला मर्यादित करून घेतो. अच्छा. लोक काय म्हणतील हा तो प्रसिद्ध आजार. अगदी तोच. आणि दुसरा मोठा अडथळा म्हणजे आपली गृहीतकं किंवा अझम्पशन्स. हं, आपण अनेक गोष्टी पुराव्याशिवाय सत्य मानून चालतो. हे काम असंच होतं किंवा ती व्यक्ती अशीच वागणार, असं आपण आधीच ठरवून टाकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण तपासूनही पाहत नाही. नक्कीच. आणि तिसरा अडथळा म्हणजे फिक्स्ड माइंडसेट. माझा स्वभावच असा आहे आणि मी स्वतःला बदलू शकत नाही. ही मानसिकता मेंदूचे दरवाजे एकदम बंद करून टाकते. बापरे. यातील सर्वात आकर्षक बाब म्हणजे हे सगळे अडथळे बाहेरील जगात नसून आपल्या आतच असतात. म्हणजे आपणच स्वतःला अडवतोय. हो, आपणच आपल्या विचारांना मर्यादा घालून ठेवलेल्या असतात, कारण तसं करणं आपल्या मेंदूसाठी सुरक्षित आणि सोपं असतं. अच्छा. यावरचा एकमेव उपाय म्हणजे स्वतःच्याच विचारांवर आणि गृहीतकांवर जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह निर्माण करणं. मी असा विचार का करत आहे, हे स्वतःला विचारणं. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचार ना. या संकल्पनांमध्ये ओव्हर थिंकिंग किंवा ज्याला अनालिसिस पॅरालिसिस म्हणतात, त्याला एक अत्यंत मोठा अडथळा मानलाय. हो, बरोबर. पण मला सांगा, आपण इथे सखोल चर्चेत आहोत, आपणच गोष्टींचा सखोल विचार करण्याबद्दल बोलत आहोत. मग एखाद्या समस्येचा अत्यंत खोलात जाऊन विचार करणं हे चुकीचं कसं असू शकतं? जास्त विचार करणं हा अडथळा कसा? हा एक अत्यंत रास्त आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. कसं आहे, सखोल विचार करणं आणि ओव्हरथिंकिंग करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. हो, सखोल विचार केल्याने आपण एका निष्कर्षावर पोचतो आणि पुढे पाऊल टाकतो. पण ओव्हरथिंकिंग किंवा अनालिसिस पॅरालिसिसमध्ये आपण एकाच वर्तुळात गोल गोल फिरत राहतो. म्हणजे फक्त विचारच करत राहतो, कृती करत नाही. अगदी तेच. आपण समस्येच्या इतक्या खोलात जातो, इतक्या वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करतो की मेंदू पूर्ण थकतो आणि शेवटी निर्णय घेण्याची क्षमताच आपण गमावून बसतो. बापरे, म्हणजे ते चक्रच बनतं एक. हो ना, यात प्रगती नसते तर फक्त चिंता असते. म्हणूनच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी फक्त 2 सेकंड थांबण्याची सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे.
फक्त 2 सेकंदात असं काय मोठं घडणार आहे? न्यूरोलॉजीच्या दृष्टिकोनातून हे खूप मोठं आहे. अच्छा. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा आपल्या मेंदूचा जो भाग भावना नियंत्रित करतो तो लगेच प्रतिक्रिया देतो. पण जर आपण जाणीवपूर्वक 2 सेकंद थांबलो तर ती माहिती आपल्या मेंदूच्या पुढच्या भागापर्यंत म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्सपर्यंत पोचते. जो तर्काचं काम करतो. बरोबर. तो भाग तर्क आणि विश्लेषणाचं काम करतो. त्या 2 सेकंदात आपण स्वतःला विचारू शकतो की मी केवळ सवयीनुसार रिॲक्ट करत आहे की ठरवून जाणीवपूर्वक निर्णय घेत आहे. क्या बात आहे. हा छोटासा पॉज आपल्याला एका भावनिक प्रतिक्रियेकडून एका विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाकडे घेऊन जातो. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणजे केवळ 2 सेकंदांचा ब्रेक आपल्या मेंदूची संपूर्ण कार्यपद्धती बदलू शकतो. नक्कीच. बरं, आता हे अडथळे दूर केल्यानंतर आपल्या विचारांना योग्य दिशा देणं महत्वाचं ठरतं. हो. सकारात्मकतेकडून खऱ्या अर्थाने सर्जनशील आणि तिरकस विचारांकडे, ज्याला आपण लॅटरल थिंकिंग म्हणतो, तिकडे जाणं हा पुढचा टप्पा आहे. बरोबर. पण सकारात्मक विचार म्हणजे नक्की काय? फक्त सगळं छान होईल असं म्हणणं म्हणजे सकारात्मकता का? अजिबात नाही. सगळं छान होईल असं नुसतं म्हणत राहणं याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणतात. अच्छा, टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. हो, जी वास्तवाकडे पूर्ण डोळेझाक करते. खऱ्या सकारात्मकतेचा अर्थ समस्येकडे दुर्लक्ष करणं असा होत नाही. हां. सकारात्मक विचारसरणी म्हणजे प्रत्येक समस्येत संधी आणि उपाय शोधण्याची सवय. बरोबर. बघ, 2 लोक एकाच समस्येकडे पाहतात तेव्हा काय होतं? नकारात्मक विचारसरणीचा मेंदू समस्येच्या कारणांमध्ये अडकून पडतो. तो सतत तक्रार करतो. हो, हे माझ्यासोबतच का होतंय वगैरे. हो, आणि सकारात्मक विचार करणारा मेंदू आपोआप यावर उपाय काय असू शकतो याच्या शोधात निघतो. आणि ह्याच उपायांच्या शोधातून क्रिएटिव्ह थिंकिंग जन्म घेतं. अच्छा, त्यासाठी आपल्या मेंदूला एक अतिशय सोप्पा पण शक्तिशाली प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. कोणता प्रश्न? काय होईल जर, किंवा इंग्रजीत आपण ज्याला व्हॉट इफ म्हणतो. अच्छा, व्हॉट इफ. हो, जर आपण सध्याचे नियम बदलले तर काय होईल? जर आपण या समस्येकडे अगदी उलट्या बाजूने पाहिलं तर काय होईल? आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते, जेव्हा आपण या लॅटरल थिंकिंगचा विचार करतो. हो. म्हणजे पारंपरिक व्हर्टिकल थिंकिंग आणि लॅटरल थिंकिंग यात खूप छान फरक सांगितला जातो. अगदी. व्हर्टिकल थिंकिंगमध्ये आपण समजा एक बंद दरवाजा उघडण्याचा सरळ आणि ताकदीचा प्रयत्न करत राहतो. कुलूप कसं तोडता येईल याचाच विचार करतो. बरोबर. पण लॅटरल थिंकिंगमध्ये आपण विचार करतो की अजिबात दरवाजातूनच का जायचं? खिडकी उघडी आहे का? किंवा मागचा रस्ता आहे का? क्या बात आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंस. म्हणजे समस्येला थेट भिडण्याऐवजी आजूबाजूच्या शक्यता तपासणं. यातलीच रिव्हर्स थिंकिंग ही संकल्पना मला अत्यंत प्रभावी वाटली. होय, रिव्हर्स थिंकिंग म्हणजे समस्येकडे पूर्णपणे उलट्या दिशेने पाहणं. हां. आपण नेहमी विचार करतो की मी यशस्वी कसा होऊ शकतो. त्याऐवजी रिव्हर्स थिंकिंगमध्ये विचारलं जातं की मी या कामात 100% अपयशी कसा होऊ शकतो. अरे वा, हे अगदी एखादा मोठा पूल बांधताना तो कसा कोसळू शकेल याचा मुद्दाम विचार करण्यासारखा आहे. होय ना. आपण विचार करू शकतो की जर निकृष्ट सिमेंट वापरलं, जर खांब चुकीच्या जागी उभारले तर पूल नक्की पडेल. बरोबर. आणि हे सगळं लिहून काढलं की मग आपल्याला समजतं की नेमक्या कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत. अगदी तंतोतंत. अपयशाची कारणं आधीच शोधून ती जाणीवपूर्वक टाळली की पूल आपोआप अधिक मजबूत बांधला जातो. त्याच्या सगळ्या कमकुवत जागा आपल्याला आधीच समजलेल्या असतात. हो, आणि यामुळे आपल्याला आपल्या योजनेतील त्रुटी आणि जे आंधळे कोपरे असतात म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स ते स्पष्ट दिसू लागतात, जे सामान्य विचाराने कधीच दिसले नसते. खरंय. पण या सर्व सर्जनशील कल्पना आणि लॅटरल थिंकिंग फक्त हवेत राहून उपयोग नाही. नाही, कृती तर करावीच लागेल. हो, त्यांचा प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी कसा वापर करायचा याची एक निश्चित यंत्रणा समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. आणि या यंत्रणेची सुरुवात होते ती अचूक आणि योग्य प्रश्न विचारण्यापासून. हे अगदी खरंय. आपण आपल्या मेंदूला एक गुगल सर्च इंजिन मानू शकतो. अगदी तसंच. जसा प्रश्न टाकू तशीच उत्तरं मिळतील. जर आपण विचारलं, माझ्यासोबतच असं का होतं, मीच का नेहमी संकटात सापडतो, तर मेंदू फक्त स्वतःची कीव करण्याची कारणं आणि सबबी शोधून देईल. बरोबर. पण जर आपण प्रश्न बदलला आणि विचारलं, सध्याची परिस्थिती वाईट आहे, पण या समस्येवर आता सर्वोत्तम उपाय काय असू शकतो, तर मेंदू लगेच तक्रार करणं थांबवतो. हो, आणि उपाय शोधायला सुरुवात करतो. उत्तम प्रश्न म्हणजेच उत्तम विचार. नक्कीच. आणि एकदा का अचूक प्रश्न विचारला की समस्या सोडवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी 5 सूत्री पद्धत वापरता येते. अच्छा, 5 स्टेप्स?
हो. पहिली पायरी समस्येची अतिशय स्पष्ट व्याख्या करणं. हं, अनेकदा समस्या काय आहे हेच नीट माहीत नसतं आणि आपण उपायांच्या मागे धावतो. अर्धी समस्या ती स्पष्टपणे लिहून काढल्यावरच सुटते. बरोबर. दुसरी पायरी मूळ कारण शोधणं, म्हणजेच रूट कॉज शोधणं. इथेच आपण सर्वाधिक चुका करतो. पण आपण मूळ कारण शोधण्यात का चुकतो? हे वरवर पाहता इतकं अवघड तर वाटत नाही. कारण मानवी मेंदू उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अशा प्रकारे घडला आहे की तो फक्त तात्काळ दिसणाऱ्या लक्षणांवर म्हणजे सिम्पटम्सवर लक्ष केंद्रित करतो. अच्छा. समजा आपल्याला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल हं. तर आपण तात्काळ पेन किलर घेतो आणि थांबतो. हो, आपण नेहमी तेच करतो. आपण विचार करत नाही की ही डोकेदुखी अपुऱ्या झोपेमुळे आहे की पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आहे. मूळ कारण शोधण्यासाठी हे का झालं असा प्रश्न किमान 5 वेळा विचारणं गरजेचं असतं. ज्याला 5 व्हायज असंही म्हणतात. बरोबर. एकदा का मूळ कारण समजलं की मग येते तिसरी पायरी, केवळ एका उपायावर न थांबता किमान 3 संभाव्य उपाय शोधणं. अच्छा, म्हणजे ऑप्शन ठेवणं. हो. आपण अनेकदा पहिल्याच उपायावर समाधान मानतो, पण एकापेक्षा जास्त पर्याय शोधल्याने खऱ्या अर्थाने उत्तम उपाय सापडतो. हं, चौथी पायरी, त्या सर्व पर्यायांचे फायदे तोटे तपासून सर्वोत्तम पर्याय निवडणं. आणि 5वी. आणि 5वी, सर्वात महत्वाची पायरी निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृती करणं. आणि या 5व्या पायरीवरच सर्वाधिक लोक अडखळतात असं मला वाटतं. हो, खूप जड. निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा अनेक जण घाबरतात. निर्णय घेताना भावनांच्या आहारी न जाता प्रत्येक पर्यायाचे फायदे आणि तोटे एका कागदावर उतरवून काढले पाहिजेत. बरोबर. आणि तथ्यांवर आधारित निर्णय घेतला पाहिजे. तरीही लोक निर्णय घेणं टाळतात. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर जगात परफेक्ट निर्णय नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, प्रत्येक निर्णयात काहीतरी जोखीम असतेच, हं, तर मग आपण निर्णय घेणंच इतकं का घाबरतो? आपण सतत शंका का घेत राहतो? का बरं? इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे निर्णय न घेणं किंवा इनडिसिजन हा देखील एक प्रकारचा निर्णयच आहे. बापरे, हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. हो, जेव्हा आपण निर्णय टाळतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे सध्याची परिस्थिती तशीच राहू देण्याचा निर्णय घेत असतो. हं, हं. आणि तो निर्णय आपल्याला नेहमी मागेच खेचतो. त्यामुळे सर्व माहिती तपासून उपलब्ध वेळेत सर्वोत्तम वाटणारा निर्णय घेणं आणि पुढे जाणं हेच एका ब्रिलियंट थिंकरचं सर्वात मोठं लक्षण आहे. निर्णय न घेणं हा देखील एक निर्णयच आहे. हा विचार खरोखरच डोळे उघडणारा आहे. नक्कीच. आता या सर्व चांगल्या पद्धती वापरण्यासाठी आपला मेंदू, ज्याला आपण आपला हार्डवेअर म्हणू शकतो, हो, तो अत्यंत कार्यक्षम असणं गरजेचं आहे. आपली धारणाशक्ती, आपला फोकस आणि आपली मेमरी म्हणजे स्मरणशक्ती तीक्ष्ण असायला हवी. अगदी बरोबर. जुने मानसिक साचे मोडून नवीन कल्पना कशा निर्माण कराव्यात यावर आपण काम केलं पाहिजे. फोकस वाढवण्याबद्दल बोलायचं तर मल्टीटास्किंग हा एक मोठा भ्रम आहे. हो, अत्यंत मोठा भ्रम. एकाच वेळी अनेक कामं केल्याने आपण जास्त काम करत नाही, तर आपण फक्त एका कामावरून दुसऱ्या कामावर मेंदूला सतत शिफ्ट करत असतो. म्हणजे आपण स्वतःलाच फसवतोय. अगदी. यामुळे मेंदूची प्रचंड ऊर्जा वाया जाते आणि कार्यक्षमता कमी होते. यासाठी पोमोडोरो पद्धत खूप उपयोगी ठरते. अच्छा, पोमोडोरो. हो, 25 ते 30 मिनिटे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण लक्ष देऊन एकच काम करणं, ज्याला आपण डीप वर्क म्हणतो, आणि त्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घेणं. पण या 5 मिनिटांच्या ब्रेकची नक्की काय गरज असते? आपण सलग 2 तास काम का करू नये? कारण त्या 5 मिनिटांच्या ब्रेकमध्ये मेंदू खऱ्या अर्थाने माहितीवर प्रक्रिया करत असतो. अच्छा. न्यूरोसायन्सच्या भाषेत सांगायचं तर या वेळेत सिनॅप्टिक कॉन्सॉलिडेशन होतं. म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे आपण जे शिकलो किंवा जे काम केलं ते मेंदूत स्थिर करण्याचं काम या विश्रांतीच्या वेळेत होतं. अरे वा. जर आपण सलग काम करत राहिलो तर मेंदू ओव्हरलोड होतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता गमावतो. बरोबर. आणि स्मरणशक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त घोकमपट्टी किंवा पाठांतर करण्याऐवजी संकल्पना मुळापासून समजून घेण्यावर भर दिला पाहिजे. नवीन माहितीला एखाद्या जुन्या परिचयाच्या गोष्टीशी जोडणं आणि ती व्हिज्युअलाइज करणं, यामुळे मेंदू ती माहिती कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. फोकस आणि मेमरीसोबतच आपल्याला आपले जुने मानसिक पॅटर्न मोडण्याचीही गरज असते. जसं आपण सुरुवातीला ऑटो पायलट मोडबद्दल बोललो. हो, अगदी. हे पॅटर्न मोडण्यासाठी पॅटर्न इंटरप्ट नावाची संकल्पना वापरली जाते. हो, कसं आहे, आपल्या मेंदूत एखाद्या सवयीचे पक्के न्यूरल पाथवेज तयार झालेले असतात. म्हणजे सवयीचे रस्ते.
बरोबर. जसं की कोणीतरी टीका केली की लगेच रागवणं, हा एक पॅटर्न आहे. जेव्हा आपण ऑटोमॅटिक रिॲक्ट करण्यापूर्वी जाणीवपूर्वक थांबतो आणि एक पूर्णपणे वेगळा नवीन प्रतिसाद निवडतो, तेव्हा आपण जुना रस्ता सोडून मेंदूत एक नवा रस्ता तयार करत असतो. क्या बात आहे. जोपर्यंत आपण हे जुने साचे मोडत नाहीत, तोपर्यंत नवीन विचार आत येऊ शकत नाहीत. आणि नवीन विचार किंवा कल्पना अचानक आकाशातून पडत नाहीत. नाहीच. त्या निर्माण करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करावे लागतात. पण ह्यासाठी कोणत्या पद्धती वापरता येतील? नुसतंच डोकं खाजवत बसल्याने तर कल्पना सुचणार नाहीत. नक्कीच नाही. त्यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग किंवा माइंड मॅपिंग सारख्या पद्धती आहेत. पण सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे स्कॅम्पर फ्रेमवर्क. स्कॅम्पर? हो, हे जुन्याच गोष्टींचा वापर करून नवीन कल्पना निर्माण करण्याचं एक उत्कृष्ट तंत्र आहे. अच्छा. कसं काम करतं हे? यामध्ये 7 गोष्टींचा समावेश होतो. S म्हणजे सबस्टिट्यूट, म्हणजे काही भाग बदलणं. हां. C म्हणजे कंबाईन, म्हणजे 2 वेगळ्या गोष्टी एकत्र करणं. A म्हणजे अडॅप्ट, म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातील कल्पना इथे वापरून पाहणं. बरोबर. M म्हणजे मॉडिफाय, आकार किंवा स्वरूप बदलणं. P म्हणजे पुट टू अनदर यूज, त्या गोष्टीचा दुसराच एखादा उपयोग शोधणं. अच्छा. E म्हणजे एलिमिनेट, त्यातील अनावश्यक भाग काढून टाकणं. आणि शेवटी R म्हणजे रिव्हर्स, ती गोष्ट पूर्णपणे उलटी करून पाहणं. वाव. यामुळे मेंदूला एका विशिष्ट दिशेने आणि तरीही चौकटीबाहेर विचार करायला भाग पाडलं जातं. हे अगदी एखाद्या जुन्या पारंपरिक रेसिपीमध्ये नवीन प्रयोग करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. समजा आपल्याकडे एक जुनी रेसिपी आहे. जर आपण त्यातील काही घटक सबस्टिट्यूट केले, म्हणजे साखरेऐवजी गुळ वापरला, दुसऱ्या एखाद्या पदार्थाची चव कंबाईन केली, आजच्या काळातील ओव्हननुसार त्याला अडॅप्ट आणि मॉडिफाय केलं, बरोबर. आणि त्यातला एखादा घटक पूर्णपणे एलिमिनेट केला, तर काय होईल? एकाच जुन्या रेसिपीतून एक पूर्णपणे आधुनिक आणि उत्तम डिश तयार होईल. हे उदाहरण या फ्रेमवर्कला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. पण हे सगळं करत असताना एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवायला हवा. कोणता? कल्पना तयार करताना त्यांना लगेचच जज करू नका. अच्छा. जोपर्यंत आपण आयडियाज शोधण्याच्या प्रक्रियेत आहोत, तोपर्यंत त्यात चुका काढू नका. बरोबर, नाहीतर कल्पनाच सुचणार नाहीत. अगदी. कारण मेंदूचा जो भाग चुका काढतो, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, आणि जो भाग निर्मिती करतो, म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग, ते दोन्ही एकदम काम करू शकत नाहीत. जर लगेच परीक्षा घ्यायला लागलो तर आपली क्रिएटिव्हिटी तिथेच थांबेल. बरोबर. आधी भरपूर कल्पना जमा करा आणि मग त्यांची छाननी करा. अगदी तेच. पण आता जेव्हा आपल्याकडे या सर्व पद्धती वापरून कल्पनांचा महापूर आलेला असतो, तेव्हा त्यातले खरे काय आणि खोटे काय हे कसं ओळखायचं? इथेच क्रिटिकल थिंकिंग किंवा चिकित्सक विचारांची भूमिका महत्वाची ठरते. आजकाल माहितीचा स्फोट झालाय. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे समोर आलेली कोणतीही माहिती आंधळेपणाने न स्वीकारणं. बरोबर. ती माहिती कुठून आलीये, तिचे पुरावे काय आहेत हे तपासणं. आणि यातील सर्वात मोठा अडथळा असतो आपल्या स्वतःचा कन्फर्मेशन बायस. कन्फर्मेशन बायस? हो, आपला मेंदू अशाच माहितीवर विश्वास ठेवतो जी आपल्या आधीच्या विश्वासांशी किंवा मतांशी जुळते. अच्छा, म्हणजे जे मला पटतं तेच मी वाचणार. अगदी. एखादा लेख जर आपल्या मताच्या विरोधात असेल तर आपण तो वाचायच्या आधीच खोटा ठरवतो. खूप जण असं करतात. हो, ही प्रवृत्ती ओळखून पुराव्यांशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय लावणं म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग. ट्रस्ट करा, पण व्हेरीफाय नक्की करा. हा नियम पाळायलाच हवा. हे सर्व प्रत्यक्ष जीवनात वापरण्यासाठी एक 7 दिवसांचा थिंकिंग चॅलेंज खूप उपयुक्त ठरू शकतो. नक्कीच. पहिल्या दिवशी फक्त थांबून आणि विचार करून प्रतिक्रिया देण्याचा सराव करणं. दुसऱ्या दिवशी एका समस्येवर केवळ एक नाही तर अनेक उपाय शोधणं. बरोबर. त्या जुन्या समजुतीला किंवा गृहीतकाला आव्हान देणं. 5व्या दिवशी डीप फोकसचा सराव करणं. अगदी. 6व्या दिवशी अचूक आणि भेदक प्रश्न विचारणं. हो. आणि 7व्या दिवशी संपूर्ण आठवड्याचं रिफ्लेक्शन किंवा स्वपरीक्षण करणं. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ब्रिलियंट थिंकर बनणं ही एका रात्रीत घडणारी जादू नाही. नाहीच. तो एक सातत्यपूर्ण निर्णय आणि दररोजचा सराव आहे. रोजच्या जीवनात सर्वात सोप्या पर्यायाऐवजी सर्वोत्तम पर्याय निवडणं. बरोबर. रोज झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढून स्वतःच्याच निर्णयांचं विश्लेषण केल्यास, म्हणजे आपण आज दिवसभरात कुठे चुकलो, कुठे चांगला विचार केला, याचा आढावा घेतल्यास आपल्या विचार प्रक्रियेत प्रचंड मोठा बदल घडू शकतो. हे स्वपरीक्षणच आपल्याला रोज थोडं थोडं उत्तम बनवत असतं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या संपूर्ण सखोल चर्चेचा जर सारांश काढायचा झाला तर आपण ऑटो पायलट मोडवरून मॅन्युअल गिअरवर येण्याचा प्रवास पाहिला.
अगदी. केवळ रिॲक्ट करण्याऐवजी 2 सेकंद थांबून रिस्पॉन्ड करणं. समस्येमध्ये अडकून न पडता व्हॉट इफ विचारून उपायांवर लक्ष केंद्रित करणं. बरोबर. एकाच भिंतीवर डोकं न आपटता लॅटरल थिंकिंग आणि रिव्हर्स थिंकिंगचा वापर करणं. हो. आणि स्कॅम्पर सारख्या पद्धती वापरून आपल्याच मेंदूला नवीन विचार करायला भाग पाडणं. अगदी बरोबर. या सर्व सवयी एखाद्या सामान्य विचार करणाऱ्या व्यक्तीला एक ब्रिलियंट थिंकर नक्कीच बनवू शकतात. अगदी खरंय. आणि हे सर्व करण्यासाठी कोणतंही मोठं आर्थिक भांडवल नकोय किंवा विशेष साधनं नकोत. आपल्याला फक्त आपल्या मेंदू अधिक सजगपणे आणि जाणीवपूर्वक वापरायला शिकायचं आहे. पण आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एका अत्यंत वेगळ्या आणि थोडे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. अच्छा, कोणती गोष्ट? आपण आतापर्यंत मेंदूला प्रशिक्षित करण्याबद्दल, त्याला सतत कार्यक्षम ठेवण्याबद्दल आणि वेगवेगळ्या पद्धती वापरून विचार करण्याबद्दल बोललो. हो. पण यातून एक अत्यंत विरोधाभासी विचार समोर येतो. कोणता? जर आपण या 7 दिवसांच्या आव्हानात दररोज काही मिनिटं जाणीवपूर्वक काहीही विचार न करण्याचा सराव केला तर? बापरे, म्हणजे पूर्ण शांतता. हो, म्हणजेच पूर्ण शांतता अनुभवणं किंवा ध्यान करणं. मेंदूला सतत माहिती देत राहण्यापेक्षा, नवीन कल्पना शोधायला लावण्यापेक्षा, विचारांची ती पूर्णपणे रिकामी जागा, जी एम्प्टी स्पेस असते, ती रिकामी जागा कदाचित सर्वात अनपेक्षित आणि ब्रिलियंट कल्पना देऊन जाईल. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. सतत उपायांच्या मागे धावण्याऐवजी कधीतरी मेंदूला पूर्णपणे शांत करून रिकामे सोडून पहा. त्या रिकाम्या जागेतच कदाचित सर्वात मोठा उपाय दडलेला असू शकतो. नक्कीच. यावर नक्की विचार करा.